लहान मुलांना रोज टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय का? मग ह्या टिक्की एकदा नक्की करून पहा. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील अशा ह्या टिक्की आहेत. आणि ह्या टिक्की आहेत सोयाबीनच्या. खाताना तर आपल्याला अजिबात समजत नाही की ह्या सोयाबीनपासून बनवलेल्या आहेत. खरं तर घरामध्ये जर सोयाबीनची भाजी बनवली किंवा मग मसाले भातामध्ये किंवा खिचडीमध्ये जर सोयाबीन घातले तर ते खाताना अजिबात चांगले लागत नाही. पण या टिक्की जर तुम्ही बनवल्यात ना तर घरामध्ये अगदी सगळेजण आवडीने खातील. चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी ना 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी मी इथं गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं. पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे सर्व जे सोयाबीन आपण घेतलेले होते तर ते टाकून घ्यायचे आहे. आणि त्यांना ना एक छान अशी उकळी आली की त्यानंतर सोयाबीन जे आहे तर ते आतून एकदम सॉफ्ट असे होतात. तर उकळी येण्यासाठी ना अगदी मंद गॅसवरती बघा इथं ना लगेच 4 ते 5 मिनिटानंतर लगेचच उकळी आली. आणि इथं सोयाबीन जे आहे ना तर ते आपले संपूर्ण जे आहे तर ते एकदम सॉफ्ट होतात. तर आता गॅसची फ्लेम बंद केली. आणि यामधलं एका चाळणीमधून संपूर्ण जे पाणी आहे ना तर ते काढून घेतलं आणि चाळणीवरतीच सोयाबीन जे आहेत ना तर ते मी थंड होण्यासाठी राहू दिले. कारण की आपल्याला या सोयाबीनमधलं जे पाणी आहे ना तर ते संपूर्ण असं काढून घ्यायचं आहे. तर आता सोयाबीन थंड होत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी बनवून घेणार आहोत. तर इथं मी पुदिनाचे पानं जे आहेत ना ती फक्त पानं घेतले आणि भरपूर सारा पुदिना आणि त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी मी कोथिंबीर घेतलेलं आहे. तर दोघी जे आहेत तर ते छान स्वच्छ धुवून घेतले आणि थोडंसं पाणी त्यामधलं निथळून घेतलं. आता त्यासाठी लागणारे जे आहे तर इथं मी भरपूर साऱ्या हिरवी मिरची, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. तुम्हाला जर लहान मुलांना द्यायचं असेल तर फक्त मिरचीचं जे प्रमाण आहे ना तर ते थोडंसं कमी घाला. बाकी आलं लसूण घातल्यामुळे त्याची खरी जी टेस्ट आहे ना तर ती छान अशी येते. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि त्यासोबतच भाजलेल्या जिऱ्याची ना अर्धा चमचा पूड घातली. तुम्ही अख्खं जिरं जरी घातलंत ना तरीसुद्धा चालेल. आणि त्यासोबतच मी इथं जवळपास 2 ते 3 चमचे दही घालणार आहे. दही जे आहे ना तर ते थोडंसं फ्रेश घाला. खूप आंबट वगैरे दही यामध्ये घालू नका. त्यानंतर यामध्ये आपल्याला ना पाणी न टाकता सुरुवातीला व्यवस्थित हे छान असं फिरवून घ्यायचं. आणि सोबतच मी इथं साखरेचा वापर केला आहे कारण आपण यामध्ये दही टाकलं आहे ना त्यामुळे. सुरुवातीला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज वाटेल तेव्हा बर्फाचे क्यूब्स किंवा एकदम थंडगार पाण्याचा असा वापर करायचा. त्यामुळे काय होतं की आपल्या चटणीला जो आहे ना तर तो एकदम छान असा हिरवागार कलर येतो. नाहीतर मग गरम पाण्याचा किंवा नॉर्मल पाण्याचा जर आपण इथं वापर केला ना तर चटणीचा कलर थोडासा काळसर येऊ शकतो. तर इथं आपण टिक्कीसोबत लागणारी चटणी जी आहे तर ती तयार झाली आहे. तोपर्यंत आपले जे सोयाबीन होते ना तर ते सुद्धा थंड झाले आणि मी दोघी हातांमध्ये पिळून त्यांना असं संपूर्ण पाणी जे आहे ना तर ते त्यामधलं काढून घेतलं. इथे बघू शकता आणि किती सॉफ्ट असे शिजलेत ना. तर हे जे सॉफ्ट एकदम शिजले ना तर एकदम छान असा याचा खिमा टाईपमध्ये तयार होतं. तर इथं बघा आता मिक्सरच्या जारमध्ये आपण सोयाबीनसुद्धा टाकून घेतल्या. तर त्यासाठी ना मी इथं लसूण, आलं, थोडासा कांदा आणि हिरवी मिरची घेतली आहे. तर हिरवी मिरचीचं प्रमाण आहे ना तुम्ही लहान मुलांना देत असाल तर इथंसुद्धा थोडंसं कमी घाला किंवा मग कापून घातलीत ना तरीसुद्धा चालेल. एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची म्हणजेच मग ती खाताना समजते. त्यानंतर आता याला मिक्सरला पाणी न टाकता व्यवस्थित असं छान बारीक करून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये हे जे सोयाबीन आहेत ना तर ते बारीक होतात. आपल्याला असं वाटू शकतं की हे मिक्सरमध्ये व्यवस्थित लगेचच बारीक होईल की नाही. पण फक्त 1 ते 2 मिनिटामध्ये लगेचच हे जे बॅटर आहे ना तर ते एकदम बारीक होतं. अजिबात पाण्याचा थेंबही यामध्ये वापर करायचा नाही. कारण की यालाच न स्वतःचं थोडंसं पाणी सुटतं आणि आपण यामध्ये कांद्याचा सुद्धा वापर केला आहे त्यामुळे. तर इथं व्यवस्थित हे छान असं बारीक झालं आहे बघू शकता. तर आता आपल्याला ना याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी त्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. खूप जास्त पीठ घालायचं नाही, नाहीतर मग खूप पीठ असं लागू शकतं. त्यामुळे मी इथं फक्त 2 चमच्यांचा वापर केलेला आहे. तर बघू शकता ह्या साईजचा चमचा आहे म्हणजेच वाटी म्हणाल तर अर्धा वाटी मी इथं पीठ घातलं छोटी अर्धा वाटी. त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद घातली म्हणजे त्याला छान असा कलर येईल. त्यासोबतच यामध्ये मी भाजलेल्या जिऱ्याची थोडीशी पूड घातली. तुम्ही मिक्सरला वाटताना त्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर मी इथं एकदम बारीक असा चॉप केलेला कांदा घातला. तुम्ही कांदा जो आहे ना तर तो नक्की घाला त्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि सोबतच भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आणि यामध्ये ना मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे. पण मी थोडंसं आधी मिक्स करून घेतलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझं मीठ घालायचं यामध्ये राहिलं आहे.
तर आता ना व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये मीठ घालणार आहे. तर यांची जी टिक्की आहे ना, तर ते अगदी इझिली बनतात. अजिबात त्रास वगैरे वळताना होत नाही. तर आता इथं मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. तर आता ही जी संपूर्ण प्रोसेस आहे ना, तर तुम्ही ही रात्रीसुद्धा करून ठेवली की आणि एअरटाईट कंटेनरमध्ये जर भरून ठेवलं ना हे, तरीसुद्धा चालेल. अगदी तुम्ही टिक्कीसुद्धा बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. तर आता इथं बघा हे ना अगदी व्यवस्थित आपल्याला अशा म्हणजे हाताने शक्यतो आपल्याला हे मिक्स करावं लागेल. कारण की त्याच्याशिवाय ना एकदम छान अशी बाइंडिंग त्याला येणार नाही. अगदी इझिली एक 2 ते 3 मिनिट हे छान असं व्यवस्थित मिक्स केलं ना, की मस्त अशा टिक्की ज्या आहेत तर त्या आपल्याला वळता येतात. तर आता इथं बघा हे व्यवस्थित छान असं मिक्स मी करून घेतलेलं आहे आणि टिक्की वळण्यासाठी थोडंसं पाणी मी घेतलं आहे. ज्यावेळेस आपण टिक्की वळू ना, तर त्यावेळेस आपल्याला ना हातांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं. म्हणजेच टिक्की वळताना अगदी सोपं असं जातं. तर सुरुवातीला आपण ज्या प्रकारे लाडू वगैरे वळतो ना, त्याप्रकारे त्यांना छान असं काठ वगैरे त्याचे जायला नको. त्यामुळे मग थोडंसं असं गोल करून घ्यायचं आणि त्यानंतर मग दोघी हातांनी त्याला प्रेस करून घ्यायचं. एकसारखी छान अशी खूप जाड पण नाही आणि खूप जास्त बारीक पण नाही, अशा टिक्की आपल्याला सर्व वळून घ्यायच्या आहेत. तर संपूर्ण टिक्की ज्या आहेत तर त्या मी वळून घेते आणि मग तुम्हाला सगळ्या टिक्की वळल्यानंतर दाखवते. तर मी संपूर्ण ज्या टिक्की आहेत ना, तर त्या वळून घेतल्या. आता इथं मी ना नॉनस्टिकचं पॅन घेतलं आहे. तुम्ही नॉनस्टिकचा तवा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा नसेल, तर तुम्ही लोखंडी तव्यावरती सुद्धा ह्या करू शकतात. तर इथं मी नॉनस्टिकचं पॅन घेतलं आहे. त्यावरती भरपूर थोडंसं जास्त तेल घालायचं. कारण की आपण त्यांना डीप फ्राय नाही करणार आहोत. आपण त्यांना शॅलो फ्राय करणार आहोत. त्यामुळे काय होतं, की त्या दोघी साईडने खूप छान अशा फ्राय झाल्या पाहिजेत. कारण की आपण यामध्ये कुठेही तेलाचा वगैरे वापर केलेला नाही आहे टिक्की बनवताना म्हणजेच वळताना वगैरे. त्यामुळे एवढं तेल जर तुम्ही घातलंत ना, तर त्यामध्ये तुमच्या जवळपास 8 ते 10 टिक्क्या सहज फ्राय होतात. म्हणजेच यानंतर पण सुद्धा ना तुम्ही यावरती आणखी मी टिक्क्या त्यामध्ये भाजून घेणार आहे. म्हणजेच या जवळपास माझ्या 5 टिक्क्या आणि नंतर आणखी मी 3 टिक्क्या याच पॅनमध्ये भाजून घेतल्या. तर इथं आता बघू शकता एकसारख्या म्हणजे अगदी ही जी प्रोसेस आहे ना, तर ती आपल्याला मंद गॅसवरती करायची आहे. तर पॅन थोडंसं असं इकडे-तिकडे करत राहायचं म्हणजे सगळीकडे तेल जे आहे ना, तर ते व्यवस्थित असं लागतं त्यांना आणि खाली वगैरे. खरं तर नॉनस्टिकच्या पॅनमध्ये करण्याची ही एक मजा आहे, की ना कोणताही पदार्थ जर तुम्ही त्यामध्ये बनवलात ना, तर तो अजिबात खाली वगैरे चिपकत नाही. अगदी बनवायला सोपा होतो. तर इथं बघा अलट-पलट करून म्हणजेच थोडंसं हलवून वगैरे मी ना ह्या नॉनस्टिकमध्येच छान अशी टिक्की बनवून घेत आहे. आता एका साईडने ना त्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. त्यामुळे बघा मागच्या साईडने किती छान असा कलर आला आहे ना. तर आता ह्या स्टेजला आपल्याला दोघी साईडने सगळ्या टिक्की ज्या आहेत तर त्या भाजून घ्यायच्या आहेत. तर गॅसची जी फ्लेम आहे ना, तर ती कमीच ठेवायची. नाहीतर काय होईल, की एक साईड म्हणजे बाहेरून खूप साऱ्या टिक्की ज्या आहेत तर त्या जळतील आणि आतमध्ये संपूर्ण कच्च्या राहतील. त्यामुळे अगदी मंद गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस संपूर्ण करून घ्यायची आहे. तर आता इथं सर्व टिक्क्यांना मी छान असं अलट-पलट करून घेतलेलं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर ही दुसरी साईड जी आहे ना, तर तीसुद्धा छान अशी क्रिस्पी होते आणि मग परत आहे ना आपण दुसरी जी साईड आहे ना वरची, तर ती परत आणखी एकदा छान अशी फ्राय करून घेणार आहोत. म्हणजेच थोडंफार जर काही कच्चं वगैरे राहिलेलं असेल, कारण की वरच्या साईडने असा जो खालच्या साईडने गोल्डन ब्राऊन कलर आला आहे ना, तर तसा आलेला नव्हता. म्हणून म्हटलं चला अजून एकदा आहे ना, परत एकदा अलट-पलट करून घेऊयात. तर अशा प्रकारे ना आपल्याला थोडंसं शॅलो फ्राय करताना ना स्ट्रगल करावं लागतं. कारण की कमी तेलामध्ये असतं ना, त्यामुळे एकदम छान असं परफेक्ट शिजलंसुद्धा पाहिजे. खरं तर ह्या तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकतात, पण त्यांचं जे तेलकटचं प्रमाण आहे ना, तर ते भरपूर अशा तेलकट होतील. त्यामुळे मग शॅलो फ्राय हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर आता इथं बघा परत असं तेल जे आहे ना, तर ते मी छान असं सगळीकडून व्यवस्थित फिरवून घेते. तर आता ना इथं दोघी जी साईडने टिक्की ज्या आहेत ना, तर त्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत. तर आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि छान असं सर्व्ह करूयात. तर या ठिकाणी तयार आहे मस्त अशा आपल्या प्रोटीनयुक्त सोयाबीन टिक्की. बनवायला अगदी सोपी आहे आणि घरामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील आणि त्यासोबतच चवीला छान अशी ही पुदिन्याची चटणी. एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.